नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी। मसूद अझर भारताचा कट्टर शत्रू आणि असा दहशतवादी ज्यानं भारताला अनेक वेळा जेरी सांडलं। मग तो संसदेवरचा हल्ला असो, तो उरी मधला हल्ला असो, तो पुलवामा मधला हल्ला असो किंवा पठाणकोट मधला हल्ला असो, या जैश ए मोहम्मदच्या म्होरक्यानं म्हणजे मौलाना मसूद अझरनं भारतात अनेक दहशतवादी कारवाया केल्या। पण आज भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या नावानं पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर मध्ये असं काही घुसून ऑपरेशन केलं की या बहावलपूर मधल्या मसूद अझरच्या जैश ए मोहम्मदच्या अड्ड्याला पूर्णपणे नेस्तनाबूत केलं। इतकंच नव्हे तर या मसूद अझरचे 14 कुटुंबीय या हल्ल्यात ठार झाले। आता हा मसूद अझर रडतोय, ढसाढसा रडतोय आणि म्हणतोय की मी मेलो असतो तर बरं झालं असतं। माझं लाईव्ह यावरच आहे, मी मेलो असतो तर बरं झालं असतं। मसूद अझर ढसा रडला। कोण आहे हा मसूद अझर? खरं तर या मसूद अझरनं भारतामध्ये अनेक कारवाया केल्या। कंदाहारच्या त्या 1999च्या घटनेमध्ये त्याला सोडल्यानंतर अगदी आता 2025 पर्यंत म्हणजे जवळपास 26 वर्ष हा भारतात काही ना काहीतरी कुरापत काढून जैश ए मोहम्मदच्या नावाखाली नको ते उद्योग करत होता। यामध्ये पुलवामात आपले सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले। उरीमध्ये देखील तेच घडलं। पठाणकोटचा हल्ला असो, संसदेवरचा हल्ला असो, या सगळ्यामध्ये या जैश ए मोहम्मदच्या म्होरक्याचं नाव आलं। आता याच मसूद अझरला भारतानं रडायला लावलं। आपल्याला आठवतंय, अगदी मध्यरात्री सगळे साखर झोपत होते, गाढ झोपेत होते। पाकिस्तानला झोप लागली की नाही मला माहित नाही, पण या पाकिस्तानला मध्यरात्री 1:05 अशा हल्ल्याला सामोरं जावं लागलं की पुढची 25 मिनिटं या पाकिस्तानची भारतानं साल्टी काढली। खरं तर आपल्याला हा हल्ला झालाय हे अधिकृतरित्या कळालं कधी 1:51 पण सैन्याच्या अधिकृत हँडलवरून 23 मिनिटं आधीच म्हणजे पहाटे 1:28 लष्कराने एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्या कॅप्शन मध्ये लिहिलं, प्रहाराय सन्निहितः जयाया तुरायनः, म्हणजेच प्रहार करण्यास सज्ज, जिंकण्यासाठी प्रशिक्षित, हल्ला करण्यास सज्ज, जिंकण्यासाठी प्रशिक्षित। इतकंच नव्हे तर या व्हिडिओमधून भारतानं असा काही संदेश दिला ज्या संदेशामुळे पाकिस्तान हादरला आणि याच पाकिस्तानला आज आपण ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली त्यांची जागा दाखवून दिली। पहिल्यांदा लष्करानं पोस्ट केलेला तो व्हिडिओ पाहूयात आणि मग पाहूयात कोण आहे हा मसूद अझर। Through the dust and the storm, I'll find you. Through these machines I'll carry the burden of my brothers and sisters' pain. So I'll find you. You can hide in the distance between shadow and dust, but I'll strike you down when you betray our trust. So I'll find you. That's my job. That's my mission. That's my promise. I'll find you.
पाहिलं, या व्हिडिओद्वारे लष्करानं संदेशच दिला की आम्ही कायम सज्ज आहोत, आम्ही कायम ट्रेंड आहोत जिंकण्यासाठी आणि प्रहार करण्यासाठी, हल्ल्यासाठी. खरं तर हा 1 मिनिट 4 सेकंदाचा प्रतिकात्मक व्हिडिओ, त्यात वेगवेगळ्या लष्करी कारवाया दाखवण्यात आल्या. कारवाईसाठी सज्ज असलेले रणगाडे, शस्त्र आणि सैनिकांची दृश्य दाखवण्यात आली आणि पार्श्वभूमीवर बॅकग्राऊंड म्युझिकवर एक आवाज देखील येतोय जो तुम्ही आता आपण ऐकलात. आय विल फाइंड यू बिटवीन डस्ट अँड स्टॉर्म. I will find you among these machines. You will get the burden of the pain of my brothers and sisters. I will find you. You can hide, but I will kill you. This is my wish. This is my argument. I will find you. मैं तुम्हें ढूंढ लूंगा धूल और तूफान के बीच में. मैं तुम्हें इन मशीनों के बीच से ढूंढ लूंगा. मेरे भाई और बहनों के दर्द का बोझ तुम्हें मिलेगा. मैं तुम्हें ढूंढ लूंगा. तुम छिप सकते हो लेकिन मैं तुम्हें मार गिराऊंगा. यही मेरी इच्छा है, यही मेरा वादा है. मैं तुम्हें ढूंढ लूंगा. मी तुला धूळ आणि वादळात शोधून काढेन. मी तुला या यंत्रांमध्ये शोधून काढेन. माझ्या भावांच्या आणि बहिणींच्या वेदनांचं ओझ तुला मिळेल. मी तुला शोधेन. तू लपू शकतोस पण मी तुला मारीन. ही माझी इच्छा आहे, हा माझा युक्तिवाद आहे. मी तुला शोधून काढेन. खरं तर हा व्हिडिओ आपल्या सेनेनं लॉन्च केला आणि ऑपरेशन सिंदूर करायच्या आतच 23 मिनिटांपूर्वी हा व्हिडिओ सगळीकडे त्या माध्यमातून आपल्याला नेमका काय संदेश द्यायचा आहे तो संदेश पोहोचवला. आता हा संदेश दिलाय तो भारताकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्या प्रत्येक दहशतवादाला, प्रत्येक दहशतवाद्याला आणि या दहशतवाद्यांना पोसणाऱ्या त्यांच्या मास्टर माइंड्सना, सूत्रधारांना. तुम्ही कुठेही लपा, मी तुम्हाला शोधून काढेन. प्रत्येक दहशतवाद्याला भारतानं हे आव्हान दिलंय. आय विल फाइंड यू, आय विल किल यू. दिस इज माय आर्ग्युमेंट. आणि हेच भारतानं तत्व स्वीकारलं आणि पाळलं सुद्धा. म्हणून या मसूद अझरला देखील भारतानं आव्हान दिलंय, वॉर्निंग दिली आहे. तू कुठेही असू देत, तुला शोधून काढेन. आय विल किल यू, आय विल फाइंड यू. आज मसूद अझर मरता मरता वाचला, कारण त्याच्या आधीच त्याला कुठेतरी सुरक्षित स्थळी हलवला. पण या मसूद अझरच्या कुटुंबातल्या 14 जणांना भारतानं कंठस्नान घातलं. कोण कोण मेलंय त्यामध्ये माहिती आहे? यामध्ये खरं तर या मसूद अझरची मोठी बहीण, तिचा पती, तिचा पुतण्या, त्याची पत्नी, त्या पुतण्याची 5 मुलं आणि 4 जवळची माणसं, या सगळ्यांचा खात्मा झाला. हा मसूद अझर ज्यानं आतापर्यंत भारतात अनेक कारवाया करून कितीतरी जणांचा जीव घेतला, प्राण घेतला. पण अशा मसूद अझरला शोधून काढून त्याला देखील गाडून टाकू अशी खात्री आणि हिम्मत भारतानं ऑपरेशन सिंदूर या माध्यमातून दाखवून दिली आहे. आता हा मसूद अझर एकेकाळी आपल्या भारताच्या ताब्यात होता. तो आला 94ला आपल्याकडं. जवळपास 8-9 महिने त्यानं भारताच्या वेगवेगळ्या तुरुंगात काढले. कधी जम्मू काश्मीर, कधी दिल्ली. पण याच मसूद अझरला सोडवण्यासाठी भारताचंच एक विमान हायजॅक करून या पाकिस्ताननी त्याला आपल्या भारतातून सोडून नेलं आणि नंतर पुढची 26 वर्ष हा भारताचा डोकेदुखी बनला. पण याच मसूद अझरला एका आपल्या भारतीय जवानानं सनकन कानाखाली मारली होती, तेव्हा हाच मसूद अझर पोपट्यासारखं बोलला होता. आणि त्याचं आणि ISIचं कनेक्शन, त्याचं आणि इतर दहशतवादी संघटनांचं कनेक्शन कसं होतं हे त्यांनी स्पष्ट केलं होतं, कन्फेस केलं होतं.
आता याच मसूद अझरची मी कहाणी सांगणार आहे, ज्याला आपण पकडलं होतं त्याला सोडावं का लागलं, काय घडलं होतं, कंदाहारची ती कहाणी काय, 1994चं ते हायजॅकिंग काय होतं. अर्थात याच जैश ए मोहम्मदच्या संघटनेचा हा मोरख्या मौलाना मसूद अझर 90च्या दशकात सुरुवातीला याच पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये राहायचा. हे बहावलपूर जिथं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आज आपल्या जेट विमानांनी, जेट फायटर्सनी हल्ला केला आणि तिथला दहशतवाद्याचा तळ उद्ध्वस्त केला. वयाच्या अवघ्या 21व्या किंवा 22व्या वर्षी हा हरकत उल मुजाहिद्दीन या संघटनेच्या संपर्कात आला. त्याला अफगाणिस्तानमध्ये ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आलं, पण हा आधीच जाडजूड, शरीराने दष्टपुष्ट, पण उपयोग काय, नुसता अंगात भुसा भरलेला, त्यामुळे अंगात ताकदच नाही. आणि अशा माणसाला ट्रेनिंगला पाठवलंय तुम्ही, याच्याकडनं काही ट्रेनिंग होणं शक्य नाही असं तिथल्या इन्स्ट्रक्टरनं म्हटलं. शेवटी कशी बशी आठवड्याभराची ट्रेनिंग उरकली गेली आणि त्याला जो 40 दिवसांचा हार्डकोर ट्रेनिंगचा असतो त्यातून बाहेर काढलं गेलं आणि त्याच्यावर एक वेगळी जबाबदारी टाकण्यात आली. आणि ती जबाबदारी होती या सगळ्या दहशतवादी संघटनांचं एक मॅगझिन होतं ज्याचं नाव होतं सदाए मुजाहिद. आणि या सदाए मुजाहिदच्या मॅगझिनचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्याचं प्रोडक्शन करण्याची जबाबदारी या मसूद अझरवर टाकण्यात आली. 1000 प्रती त्याच्या त्या काळात निघायच्या आणि त्या मोफत वाटल्या जायच्या. कुठं? मदरशांमध्ये, मशिदींमध्ये किंवा या दहशतवादी संघटनांमध्ये. आणि त्यात काय असायचं तर त्यामध्ये मुजाहिदीनचे कारनामे, किस्से, कहाण्या छापल्या जायच्या आणि भारताविरुद्ध लढण्यासाठी, जिहादी तयार करण्यासाठी अनेक तरुणांचा ब्रेन वॉश करून त्यांना संघटनेत कसं सामील करून घेता येईल यासाठी हे मॅगझिन प्रसिद्ध केलं जायचं. खरं तर या मॅगझिनचं यश पाहिल्यानंतर या हरकतुल मुजाहिदीनचा लीडर भलताच खुश झाला आणि त्यानं ठरवलं की या मसूद अझरच्या शरीराचा भले काही फायदा होणार नाही, पण हा चांगला ओरेटर आहे, हा चांगलं भाषण करू शकतो, हा अनेकांची माती भडकवू शकतो, ब्रेन वॉश करू शकतो आणि आपल्या संघटनेत तरुणांचा भरणा होऊ शकतो. यासाठी त्याला UAE, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन, जांबिया या ठिकाणी पाठवलं गेलं आणि तिथं जाऊन तो भाषण करू लागला आणि तरुणांची माती भडकावून त्यांचं ब्रेन वॉश करू लागला. खरं तर 1994ला आता काश्मीर मुद्द्यावर त्याला कामाला लावायचं ठरवण्यात आलं. कारण झालं असं, जे 2 संघटन होत्या तिथली एक महत्वाची संघटन ज्या संघटनेमध्ये हा काम करत होता, ज्या संघटनेचं काम करत होता त्याच हरकत उल मुजाहिद्दीन आणि दुसरी हरकत उल जिहाद या 2 संघटना एकत्र आल्या आणि त्या एकत्र येऊन एक संघटनेचं नवीन नाव तयार झालं, हरकत उल अन्सार. आणि ही काश्मीर स्थित होती आणि POK मध्ये जाऊन यानं स्पीच द्यायचे आणि तिथली संघटना जी आहे ती मजबूत करायची अशी जबाबदारी टाकण्यात आली. खरं तर या POK मध्ये जी हरकत उल अन्सार नावाची एकत्रित संघटना स्थापन झाली, म्हणजे हरकत उल जिहाद आणि हरकत उल मुजाहिद्दीन या दोन्ही संघटनांचे जे लीडर होते, मोरके होते, यांच्यात मतभेद झाले होते. त्यामुळे त्यांचे मतभेद मिटवण्यासाठी या मसूद अझरला पाकिस्तानातून भारतात पाठवण्याचं ठरवण्यात आलं. आता काश्मीर मधील त्याला या दोन्ही लीडर मध्ये एकत्र येऊन त्यांच्यातले मनभेद मिटवण्याचं काम याच्यावर टाकण्यात आल्यानंतर यानं भारतात जायचं ठरवलं. तो थेट भारतात आला नाही, तो पहिल्यांदा बांगलादेशला गेला. त्या ठिकाणी ढाका ही जी बांगलादेशची राजधानी आहे तिथं त्यांनी पोर्तुगाली एक नकली पासपोर्ट बनवला आणि या पोर्तुगालीच्या पासपोर्टवर नाव लिहिलं
वली अदम इसा, म्हणजे मूळ आयडेंटिटी आपली लपवली, पासपोर्ट नकली, तो पण पोर्तुगालचा, तो पण बनवला कुठे, बांगलादेशच्या ढाकामध्ये, आणि तिथून 29 जानेवारी 1994 तो ढाकातून विमानानं दिल्लीला पोहोचला. म्हणजे 29 जानेवारीला 94 साली हा मसूद अझर भारतात आला. आता त्याची विमानतळावर चौकशी झाली. ड्युटी ऑफिसरनं त्याला खोदून विचारलं देखील की तुम्ही तर पोर्तुगाली वाटत नाही तुमच्या सगळ्या टेक्स्चरवरून, मग तुमचा विजा आहे, पासपोर्ट पोर्तुगाली कसा? तेव्हा त्यांनी सांगितलं मी मूळचा गुजरातचा आहे. बघा म्हणजे कसं कुठे कनेक्शन जोडलं. आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये आपल्या भारतावर एकेकाळी भारतामध्ये पोर्तुगीजांचं देखील कुठे ना कुठेतरी राज्य होतं, त्यांचं वर्चस्व होतंच. त्यामुळे त्यांनी मूळ जोडलं गुजरातचं. ड्युटी ऑफिसरनी बाकीचं सगळं चौकशी केली, चेक केली आणि त्याला सोडून दिलं. आता तो भारतात आल्यानंतर त्यानं नाव धारण केलं होतं वली अदम इसा. आता हे सगळं घडल्यानंतर त्याच्या पासपोर्टवर मोहर लागल्यानंतर तो त्या ठिकाणी दिल्ली एअरपोर्टवरून त्यानं एक टॅक्सी केली आणि ड्रायव्हरला म्हणाला की मला चांगल्या हॉटेलमध्ये ने. त्याला पहिल्यांदा नेण्यात आलं ते अशोका हॉटेलमध्ये, जे हॉटेल चाणक्यपुरी या पॉश एरियामध्ये आहे. आता त्या ठिकाणी जेव्हा तो हॉटेल अशोकावर गेला तेव्हा त्याला अशरम डार, जो एक काश्मीरचाच मिलिटंट आहे, जो पीओके मध्ये काम करत होता, त्याला त्यानं फोन लावला आणि बोलावून घेतलं. तो डार, अशरफ डार हा त्या ठिकाणी हरकत उल अन्सार या संघटनेच्या, या दहशतवादी संघटनेच्या अबू मेहमूद नावाच्या एका अतिरेक्याला सोबत घेऊन आला. तिघही हॉटेलला भेटले, मीटिंग झाली. आता मसूदनं त्याला सांगितलं की मला देवबंदला जायचंय आणि त्या ठिकाणी देवबंदमध्ये जी मशीद आहे दारुल उलूम देवबंद, इथे जाऊन मला काही इंटेलेक्च्युअल्स आहेत त्यांच्या कबरींचं दर्शन घ्यायचंय आणि काही चर्चा देखील करायची. त्याला त्या ठिकाणी मारुती कारमधून दिल्लीतून देवबंदला नेण्यात आलं. त्या ठिकाणी तो एक रात्र थांबला, मुक्काम केला. पुढल्या दिवशी तो सहारणपूरला गेला. सहारणपूरला गेल्यानंतर देखील तो त्या ठिकाणी एक रात्र थांबला आणि तिथल्या तबलीग उल जमात मशिदीत त्यानं मुक्काम केला. पण आपली आयडेंटिटी, मी मसूद अझर नसून मी कोण आहे, वली अदम इसा याच नावाने तो वावरत होता. 31 जानेवारी 1994 तो सहारणपुरातून पुन्हा एकदा दिल्लीत आला. यावेळी त्याने हॉटेल बदललं आणि तो हॉटेल जनपथ मध्ये थांबला. त्याला खरं तर जायचं होतं श्रीनगरला आणि त्याच्यावर जबाबदारी कुठली होती, काश्मीर मधल्या हरकत उल अन्सारचे जे 2 लीडर आहेत त्यांच्यातले मतभेद मिटवायचे होते. आता त्याच्याकडे वेळ होता, त्यामुळं या ठिकाणी 9 फेब्रुवारीला त्याला जायचं असल्यानं त्याआधी तो बऱ्याच ठिकाणी भेटी देण्याच्या प्रयत्नात होता. त्यात त्याला भेटायचं होतं ते म्हणजे मौलाना अबू हसन नकवी अली मिया, म्हणजे लखनौला त्याला जायचं होतं आणि त्यांची भेट घ्यायची होती. मग तो दिल्लीतून बसनं लखनौला गेला, पण त्याची काही त्या ठिकाणी त्यांची भेट झाली नाही. 6-7 फेब्रुवारीला तो लखनौमध्ये होता. पुन्हा तो रिटर्न बसनं दिल्लीला आला. आता करोल बागच्या हॉटेल शीश महल मध्ये तो थांबला. बघा हॉटेल कशी बदलली आहेत, हॉटेल अशोका, हॉटेल जनपथ आणि हॉटेल शीश महल. 8 फेब्रुवारी 1994 या दिवशी तो दिल्लीतील निजामुद्दीन मध्ये तबलीग उल जमात येथे गेला. 12 कंपॉस त्याने बाजारातून खरेदी केल्या. का तर त्याला काश्मीर मधल्या मिलिटंट्सना भेट द्यायच्या होत्या. 9 फेब्रुवारी इथं तो दिल्लीतून विमानानं श्रीनगरला गेला आणि यावेळी त्याच्या सोबत होता अशरफ डार. श्रीनगरमध्ये लाल बाजारमध्ये एका मदरशामध्ये एक रूम घेण्यात आली. त्या ठिकाणी रात्रभर तो थांबला. मध्यरात्री तिथल्या काफरान जंगलात, म्हणजे अनंतनाग जो जिल्हा आहे तिथल्या हाईड आउट येथे
सज्जाद अफगाणी नावाचा मिलिटंट याच्याकडे त्याला नेण्यात आलं. आता या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्यासोबत, त्या सज्जाद अफगाणी सोबत आणखी एक मिलिटंट होता ज्याचं नाव होतं अमजद बिलाल. हरकत उल जिहादचा हा टेररिस्ट होता. त्याच्याजवळ हत्यारं देखील होती. आता 10 फेब्रुवारीला अझर आणि अफगाणी म्हणजे सय्यद अफगाणी आणि मसूद अझर हे सोबत माटिगुन या ठिकाणी गेले. आता त्या ठिकाणी जाण्यामागचं कारण हेच होतं की सगळ्या दहशतवाद्यांना त्या ठिकाणी बोलावण्यात आलं होतं. मग ते हरकत उल अन्सारचे सदस्य होते, अर्थात ज्या 2 संघटना एकत्र आल्या, हरकत उल जिहाद आणि हरकत उल मुजाहिद्दीन, या दोन्ही मिळून एक संघटना झाली होती. या सगळ्यांनी बघून त्याचं स्वागत केलं, सगळे खुश झाले, त्याचं स्पीच झालं. त्यांनी आपल्या आईवडिलांना जी काही पत्र लिहिलेली आहेत त्याचा मजकूर देखील त्याला वाचून दाखवला आणि तो म्हणाला, काळजी करू नका, मी तुमचा मजकूर, तुम्ही जे लिहिले पत्र ते सगळं पाकिस्तानला गेल्यावर तुमच्या आईवडिलांना सांगेन म्हणून. अशा पद्धतीने त्यांचा ब्रेन वॉश करण्यात आला. नंतर 11 फेब्रुवारी 1994 अफगाणी मसूद आणि फारुक हे तिघे कारमध्ये बसून त्या ठिकाणाहून पुन्हा एकदा आपल्या श्रीनगरच्या मुक्कामाला जायला निघाले. माटिगुन येथून. म्हणजे कोण? एकतर सज्जाद अफगाणी, दुसरा त्यांच्यासोबत असलेला आणखी एक फारुक नावाचा अतिरेकी, आणि जो माटिगुनचाच होता, आणि तिसरा म्हणजे मसूद अझर. आता यांनी जाताना वापरली एक कार, पण ही कार रस्त्यात खराब झाली. त्यामुळे त्यांनी एक ऑटो पकडली आणि ऑटो पकडून ते माटिगुन पासून अनंतनाग येथून जात असताना एक चेकपोस्ट लागली आणि 2-3 किलोमीटर अंतरावर असलेल्या या चेकपोस्टवर रुटीन चेकअप म्हणून त्यांना थांबवण्यात आलं. त्यावेळी आर्मीचे जवान होते, जम्मू काश्मीरचे पोलीस देखील होते. पण हे सगळं पाहिल्यानंतर तो फारुक नावाचा दहशतवादी आहे, तो रिक्षातून उतरला, पळत सुटला आणि त्याने अंधाधुंद गोळीबार आर्मीच्या जवानांवर सुरू केला. अर्थात त्याला प्रत्युत्तर म्हणून आर्मीच्या जवानांनी देखील त्याच्यावर फायरिंग केली, पण तो पळून जाण्यात यशस्वी झाला. या फारुकमुळे सापडले मात्र हे दोघे, ज्यांचं नाव होतं सज्जाद अफगाणी आणि मसूद अझर. पण भारताला हे माहीतच नव्हतं की हा मसूद अझर पाकिस्तानच्या गळ्यातला ताईत आहे, पाकिस्तानच्या ISIच्या गळ्यातला ताईत आहे. हा नेमका आहे कोण? कारण की त्याचं नाव त्यानं वेगळं ठेवलं होतं, त्याची ओळख लपवली होती. त्यानं पोर्तुगीज नाव ठेवलं होतं, वली अदम इसा. आता हे दोघेही भारताला अचानक भारताच्या तावडीत सापडल्यानं भारताला तसा फायदाच झाला. पण जेव्हा या दोघांनाही पकडून अटक करून यांना जेव्हा बदामी बाग कॅन्टोन्मेंट मध्ये आणण्यात आलं, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू झाली. म्हणजे श्रीनगर मधलं बदामी बाग कॅन्टोन्मेंट मध्ये पहिल्यांदा त्यांना ठेवण्यात आलं, नंतर दिल्लीच्या तिहार जेलमध्ये त्यांना पाठवण्यात आलं. 8 महिन्यांनंतर जम्मू काश्मीरच्या कोट बलवल या जेलमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात आलं. आता तोपर्यंत भारताला तो कोण आहे याची ओळखच नव्हती. चौकशी सुरू व्हायला लागली. त्यावेळी तो सारखा आपला शेखी मिरवायचा, मी कोण आहे तुम्हाला माहितीये का, माझं काय कनेक्शन आहे ISIशी तुम्हाला माहितीये का, ISI साठी मी किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला काय माहिती आहे, ISIचा माझा काय संबंध आहे तुम्हाला काय माहिती आहे, माझी पॉप्युलॅरिटी अंडर एस्टिमेट करू नका वगैरे, तो बरंच काय काय बोलायला लागला. आता एके दिवशी चौकशी दरम्यान एका आर्मीच्या जवानानं हा मसूद अझर दुसरं काय बोलतच नाहीये म्हणून त्याच्या सनकन कानाखाली वाजवली, आणि कानाखाली बसल्यानंतर मात्र मसूद अझरचे डोळे उघडले. त्यावेळी त्याला पहिल्यांदा डोळ्यात अश्रू आले असतील, आणि आता आज जो ढसाढसा रडताना आपण पाहिलाय, भारतानं 25 वर्षांनी त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू आणले. 14 जण त्याच्या कुटुंबातले सगळे खल्लास झाले. सगळे दहशतवादी होते, कोण नव्हतं दहशतवादी. त्याचा पोरगा घ्या, त्याचा पोरगा घ्या, त्याचे नातेवाईक घ्या, सगळे दहशतवादी. आता या आर्मीच्या जवानानं, भारतीय आर्मीच्या जवानानं जेव्हा त्याच्या कानाखाली वाजली ना, जाळ काढला, त्यावेळी तो पोपटासारखा बोलायला लागला. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली
की मी का आलो, कशासाठी आलो. एका IPS अधिकाऱ्यानं, खरं तर त्यावेळच्या मोहनमाने म्हणून त्यांचं नाव होतं, नोव्हेंबर 1994 मध्ये त्याची चौकशी करत असताना उमर सईद शेख याचा त्याला फोटो दाखवला. हा पण अतिरेकीच, जो आपल्या भारतातल्याच तुरुंगात होता. याला ओळखतो का म्हणून विचारलं, पण त्यावेळी त्यानं सांगायला नकार दिला. आता तो कायम फक्त एकच म्हणत होता, माझ्या कानाखाली का मारली, माझ्या वडिलांनी कधी मला हात लावला नाही आणि तुम्ही माझ्या कानाखाली मारली. शेवटी अफगाणी आतंकवादी कसे आपल्या भारतात येतात, त्यांना कसं ट्रेनिंग करून पाठवलं जातं, हरकत उल अन्सार कसं बनलं, मी जनरल सेक्रेटरी आहे त्याचा, असं तो सांगत होता. इतकंच नव्हे तर बांगलादेश, सुदान आणि पाकिस्तान इथल्या लोकांना अफगाणिस्तानमध्ये कसं ट्रेनिंग दिलं जातं आणि ते भारतात कसे दहशतवादी कारवाई करण्यासाठी पाठवले जातात याची सगळी माहिती त्यानं पोपटासारखी द्यायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी सज्जाद अफगाणी, जो त्याच्यासोबतच अटक झाला, त्याच्याबद्दल देखील माहिती द्यायला सुरुवात केली. त्यामुळे मात्र त्या दोघांमध्ये नंतर मतभेद निर्माण झाले. आता याच दरम्यान त्याला सोडायच्या हालचाली देखील सुरू झाल्या होत्या. सोडवायच्या हालचाली, कारण की पाकिस्तानला हे कळालं होतं, ISI ला कळालं होतं, हरकत उल अन्सार या संघटनेला हे कळालं होतं काय की मसूद अझरला भारतानं पकडलंय म्हणून. 1994 मध्ये त्याला सोडवण्याचा पहिला प्रयत्न केला गेला. आता तो कोणी केला? मगाशी मी जे नाव घेतलं त्यानं, उमर सईद शेख, ज्याचा फोटो त्याला दाखवण्यात आला, त्यानंच त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यासोबत आणखी एक त्याचा अतिरेकी मित्र होता, इम्तियाज काश्मीरी. यांनी काय केलं? यांनी दिल्लीमध्ये 3 ब्रिटिशर्स आणि 1 अमेरिकन पर्यटक अशा 4 अटक केली. अटक म्हणजे ताब्यात घेतलं, त्यांचं अपहरण केलं, किडनॅपिंग केलं आणि त्यांना सहारणपूर येथे नेलं. पण याच दरम्यान दिल्ली पोलिसांनी या उमर सईद शेखला अटक केली, पण इम्तियाज काश्मीरी मात्र पळून गेला. त्यामुळे इथला पहिला प्रयत्न त्यांचा फसला आणि त्यांची मागणी काय होती? मागणी एकच, मसूद अझर आणि सय्यद अफगाणी यांना सोडा. नंतर 5 वर्षांनी 1999 मध्ये या मसूद अझरला सोडवण्यासाठी दुसरा प्रयत्न झाला. आता या प्रयत्नामध्ये हे जे टेररिस्ट होते हे यशस्वी झाले नाहीत, पण त्यांनी जो प्रयत्न केला तो प्रयत्न काय होता ते मी सांगतो. जेलमध्ये यांनी एक भुयार खोदलं आणि यातून बाहेर पडायचं ठरवलं, पण पुन्हा एकदा इथं आडवं आलं त्याचा आगडबंब शरीर. बघतोय आपण त्या हाफिजचं, ज्याला ट्रेनिंगच्या वेळी सांगण्यात आलं होतं की हा काय ट्रेनिंग घेऊ शकत नाही, हा फक्त ओरेटर आहे, त्यामुळे त्याचा तसा वापर करा. त्यामुळे त्या भुयारातनं याचा अंगशिरेना अडकला, सापडला. आता सज्जाद अफगाणी मात्र त्या भुयारातून निसटला, पण तो पळता पळता चकमकीत अर्थातच त्याचा एन्काउंटर केला गेला आणि त्याला मारण्यात आलं. आता पुढचा प्रयत्न जो यशस्वी झाला आणि इथंच आपल्याला त्रास झाला होता. डिसेंबर 1999 कंदाहार हायजॅकिंग. IC-814 नावाचं आपलं विमान जे अपहरण करून कंदाहारला नेण्यात आलं. अनेक निगोशिएशन सरकारनं केल्या, पण नाही, त्यांची मागणी एकच होती, काही करून उमर सईद शेख, मुश्ताक अहमद जरदार आणि मसूद अझर या 3 सोडायला हवं, नाहीतर भारतीय प्रवाशांना आम्ही ठार मारू अशी धमकी यांच्याकडून देण्यात आली. त्यावेळी परराष्ट्र मंत्री होते जसवंत सिंग. आपल्याला आठवत असेल, शेवटी या 3 सोडण्याची अट आपल्याला मान्य करावी लागली. अखेर त्यावेळी उमर सईद शेख होता दिल्लीच्या तिहार जेलमध्ये, मुश्ताक अहमद जरदार होता श्रीनगर जेलमध्ये आणि मसूद अझर हा कोट बलवल जम्मू काश्मीरमध्ये. शेवटी मसूद अझरला श्रीनगरला आणण्यात आलं. मग मुश्ताक अहमद जरदार आणि मसूद अझर या दोघांना रॉच्या आपल्या एका गल्फ स्ट्रीम जहाजात बसून त्यांना दिल्लीला नेण्यात आलं. अर्थातच डोळ्यांवर पट्टी बांधली होती, मागच्या सीटवर बसवण्यात आलं
आणि त्यावेळी तिकडे जसवंत सिंग म्हणजे जे परराष्ट्र मंत्री होते ते विमान घेऊन तयारच होते. त्या विमानात बसला होता हा दिल्लीचा अतिरेकी, तो म्हणजे उमर सईद शेख. त्याला ऑलरेडी त्या ठिकाणी आणण्यात आलं होतं. आता या तिघांना त्या विमानात घालण्यात आलं. शेवटी कंदाहारला आणण्यात आलं. त्या ठिकाणी कंदाहारला आल्यानंतर विमानतळाच्या बाजूला पाकिस्तानचे त्याचे नातेवाईक या मसूद अझरचे त्यांना ओळखण्यासाठी आलेले, त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी, हेच काय बाबा भारताने हेच दिलेत का आपल्याला, त्यांच्या स्वागत आगतासाठी आलेले लोक वेगळेच, ISIचे एजंट वेगळेच, हे एवढे सगळे त्याला पाहण्यासाठी आले. आणि याच वेळी त्या ठिकाणी जी विमानाची शिडी जी उतरण्याची आपण ज्याला म्हणतो ती शिडी हे सगळे उतरता क्षणी बाजूला करण्यात आली. कारण की त्यांच्या मागे कोणी इंडियन आर्मी, इंडियन सैनिक लागू नये म्हणून. आणि मग या तिघांना या पाकिस्तानच्या ताब्यात देण्यात आलं आणि आपल्या सगळ्या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. 13 ऑक्टोबर 2001 जो रिपोर्ट बाहेर आला होता त्या रिपोर्टमध्ये या मसूद अझरनं जे काही कन्फेशन दिलं होतं ते सगळं छापून आलेलं आहे. आणि त्यामध्ये त्याला एक थोबाडीत काय बसली, त्यानं काय काय ओकलं होतं हे सगळं सांगितलं होतं. पण या अतिरेक्यांनी आपलं विमान त्या ठिकाणी हायजॅक केल्यानं या मसूद अझरला मात्र आपल्याला सोडावं लागलं. अखेर 1999ला तो सुटला आणि तिथून तो सुटलाच. पुढचे 26 वर्ष त्यांनी भारताला नको नको केलं. मग ते उरी असेल, पुलवामा असेल, पठाणकोट असेल किंवा संसदेवरचा हल्ला असेल, जैश ए मोहम्मद आणि मसूद अझर यांची नावं येतच होती. आज मात्र लष्कर ए तय्यबा, जैश ए मोहम्मद यांच्या सगळ्या संघटनांचे, दहशतवाद्यांचे तळ आपण नेस्तनाबूत केले आणि भारतानं दाखवून दिलं की भारत काय करू शकतो. आज भारतानं सवाई नाला कॅम्प मुझफ्फराबाद, सय्यदना बिलाल कॅम्प मुझफ्फराबाद, गुलफूर कॅम्प कोटली, बर्नाला कॅम्प भीमवर, अब्बास कॅम्प कोटली, सर्जल कॅम्प सियालकोट, मेहमुना जो या कॅम्प सियालकोट, मरकज तोयबा मुरिदके आणि मरकज सुवानल्ला बहावलपूर या सगळ्या 9 ठिकाणच्या दहशतवादी तळांवर हल्ला चढवला आणि या दहशतवाद्यांचा खात्मा केला. एकूणच काय, भारतीयांच्या आत्म्याला ठेच पोहोचवणारे हे सगळे दहशतवादी, भारताच्या आत्म्यावर हल्ला करणारे हे दहशतवादी यांना मातीत गाडण्यासाठी आपलं भारतीय लष्कर, तिन्ही दलं कशी सज्ज आहेत याचं उत्तम उदाहरण भारतानं मध्यरात्री पाकिस्तानमध्ये जाऊन जाळ आणि धूर संकटच काढून दाखवून दिलं. त्यामुळे आता पाकिस्ताननं याला प्रत्युत्तर देण्याचा विचार करू नये. कारण की पाकिस्ताननं या हल्ल्याला डिव्हियस अटॅक म्हटलंय. म्हणजे हा धूर्त हल्ला आहे भारतानं केलेला, आम्ही त्याला प्रत्युत्तर दिलंय, अशा मोठ्या बडेजाव त्यांनी द डॉन, द नेशन पेपरमध्ये केलेले आहेत. पण हे सगळं खोटं आहे. भारतीयांनी, भारतीय लष्करानं एकाही पाकिस्तानी सिव्हिलियन्सला किंवा त्यांच्या लष्करी तळाला लक्ष केलं नाही. आपण केवळ दहशतवाद्यांवर हल्ला केला आणि ही आमची सहिष्णुता आहे, ही आमची सभ्यता आहे आणि ही आमची संस्कृती आहे. म्हणून पुन्हा एकदा भारताच्या नादी लागताना एकदा नव्हे, दोनदा नव्हे, हजारदा विचार करावा लागेल. आणि जशास तसे उत्तर तुम्ही द्यायची भाषा अजूनही करत असाल तर आमचं उत्तर तयार आहे, ज्याचं नाव आहे ऑपरेशन सिंदूर. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.